विकासाचे स्वप्न दाखवणारे लोकशाहीचे कर्ते धर्ते आज मात्र येथे प्रत्यक्ष उपस्थित नाही. मी उभा आहे अकोला तालुक्यातील धुमाळवाडी गावाच्या शिवारामध्ये. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या काळ्या मातीवर जो काही कालवा गेला आहेत त्या कालव्यामध्ये सिमेंट काँक्रिटीकरणाचं अंथरूण पांघरलं जात आहे आणि या अंथरुणामुळे जो काही आपल्या काळ्या मातीचा श्वास आहे तो नक्कीच या ठिकाणी थांबणार आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या पाटातलं जे काही निर्मळ पिण्यायोग्य पाणी आहे ते पाणी आपल्या वाट्याला येईल की नाही हा मोठा प्रश्न भविष्यामध्ये आपल्या पुढे उभे राहणार आहे. आपल्या डोळ्यादेखत हे पाणी आपल्या समोरून वाहून जाईल आणि आपण मात्र काहीच करू शकणार नाही. त्यामुळे आजच संधी आहे याला विरोध करण्याची किंवा यावर बोलण्याची. आज आपल्या अकोला तालुक्यामध्ये दोन मोठे धरणं असून 2 कालवे आपल्या तालुक्यातून गेले आहेत आणि या दोन्ही कालव्यांचं काम महत्त्वाचं म्हणजे काँक्रिटीकरणाचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे. जी माती आपल्याला अन्न देते, पिकवते, आज मात्र त्या काळ्या मातीला पाणी मिळेल की नाही याबाबत मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यामुळे अकोलेकरांनी यावर विचार करावा. आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे. आपली पिढी येणाऱ्या काळामध्ये जगली पाहिजे, आपली काळी माती जगली पाहिजे. त्यामुळे आज सगळ्या अकोलेकरांनी विचार करणं गरजेचं आहे. जरी काँक्रिटीकरण झालं तरी या पाण्याचा उपयोग आपल्याला झालाच पाहिजे. गव्हर्नमेंटनी हे पाणी आपल्याला काही प्रमाणातही दिलं पाहिजे, तरच आपल्या अकोला तालुक्यासाठी या पाटाचा मोठा उपयोग होईल. अन्यथा आपल्या डोळ्यादेखत आपले सगळे विकास कामं, आपले सगळे स्वप्न या पाटाद्वारे वाहून जातील आणि आपण मात्र डोक्याला हात लावून शांत बसू.